हॅलो, आज आलेलो आहे आम्ही यांच्या मावशीच्या घरी, म्हणजे माझ्या सासूच्या घरी. त्यांचं घर बघा खूप छान आहे, जुन्या पद्धतीमध्ये. त्यांनी एक वस्तू घेतली ती म्हणजे हे बघा, त्यांनी घेतली ती गिरण गिरण का चिक्की काय म्हणतात ते, पण आम्ही याला चिक्कीच म्हणतो, का मला द्यायचं चिक्की होती असं काहीतरी म्हटलं जातं. हे बघ तिच्या घरी आलेला आहे आणि तो किती गोड खेळतोय. आणि ते दूध त्याला पहिला दिला त्याने, ते दूध खाली देतोय तो. हर्षू, एवढं मोठं ताट कोण घेतं का? लक्ष ठेवा, आम्ही आलो आमच्या मावशीकडे आमचं जेवण छान केलं होतं. डाळ, चणा, पनीर, आणि आमच्या बायकोने रात्री खाल्लं होतं, तरी तिच्या पोटात आग पडलेलीच होती पनीर खायची अजून. हे बघा, तिला पोरगं जवळ नसलं तरी काय फरक पडत नाही, नुसतं जी खाते. आणि वरनं संध्याकाळी गेले की मला खोकला येतोय, असं होतंय तसं होतंय. ग्रेव्ही ती त्याच्यात आहे का? ग्रेव्ही सेपरेट दिली त्यानं. ज्याला सुटकी पाहिजे ना ते सुटकी हे बघा, आता जेवण करते, इकडचे तिकडचे हात घालून धुतलं का नाही काय माहित. तुमच्यापेक्षा ते स्वच्छच आहे. माझी बायको माझ्या एवढे स्वच्छ कवाच वागणार नाही. आई टाकू का? माझ्या बायकोला खूप घाण सवय आहे. टाकू का म्हणायचं नसतं, टाकायचं असतं. अगं टाक त्याच्यात आणि ग्रेव्ही टाकून आणि समाधान खुश राहतं. हे सेम माझ्यासारखं आहे. त्या आईवर प्रेम, प्रत्येक आईवर प्रेम करणारं लेकरू असतं, तसंच माझं लेकरू सुद्धा माझ्या बायकोवर प्रेम करणारं भेटलेलं आहे मला. त्यांनी विषय असा गेला माहिती का, नॉनव्हेज वाले खातात करायची कशी पद्धत. हा माझा भाऊ पनीर खात आहे आणि मी माझी मावशी. आपल्याला दिसत नाही व्हिडिओ, वहिनीचे आपण नाही पिल्यावर बघतो. ही माझी बायको खाते आता रात्रीचं खाऊन सुद्धा परत, आणि सगळं स्वयंपाक केलेला आहे आता. यांच्या मावशी म्हणजे माझ्या सासू खूप सिंपल आहे, तुम्ही बघू शकता, पण खूप माया आहे त्यांना, खूप प्रेमळ आहे. त्यांच्याकडे गेल्यानं मला खूप छान वाटतं, एकदम जसं की मी माझ्या माहेरी आलेली, इतकं छान वाटतं मला. आणि ह्या भाज्या आम्ही म्हणजे आईंनी पार्सल मागवलं होतं काय, आईंना असं वाटतं की मयुरीला काही आवडतं का नाही आवडत. आणि हे माझे आहो आणि हे माझे देर आहे, बाजूला बसलेले माझे भाऊजी, राजभाऊजी. आणि आम्ही छान केली चपाती आईने बनवल्या, भजी मी काढली, थोडे ते कुरडा आणि पापड ते